उरण तालुक्यातील खोपटे गावात गेल्या वर्षी 8 फेब्रुवारी 2024 रोजी घडलेल्या NNMT बस अपघातातील मृत निर्देश शशिकांत म्हात्रे याच्या कुटुंबियांना सुमारे वर्षभराच्या अथक लढाईनंतर न्याय मिळाला आहे। यासाठी प्रयत्न करणाऱ्या निर्देश यांच्या भावाला कुठेच प्रतिसाद मिळत नव्हता। मात्र जिद्द न सोडता कुटुंबियांनी स्थानिक युवा कार्यकर्ता गोरख रामसिंग ठाकूर व माध्यमांच्या साथीने वर्षभर प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर माजी केंद्रीय मंत्री व आगरी समाजाचे नेते कपिल पाटील आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नातून म्हात्रे कुटुंबियांचा योग्य त्या भरपाईचा विषय समंजसपणाने सोडवण्यात आलाय। याचबरोबर म्हात्रे कुटुंबातील एका सदस्याला नोकरीवर घेण्याची हमी देऊन NNMTच्या अधिकाऱ्यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले। 1 तारखेपासून निलेश म्हात्रे यांच्या बहिणीला NNMTच्या तुर्भे आगारात नोकरीवर घेण्याचे जाहीरपणे आश्वासन दिले। यामुळे आता या प्रकरणामुळे या भागातील NNMT बस सेवा देखील आता लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।